वडाळा स्टेशन बाहेर लावलेले हे सीसीटीव्ही कॅमेरे या भागातल्या चेन स्नॅचिंगच्या घटना रोखण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने ही खबरदारी घेण्यात आली आहे। येत्या 1 मे पर्यंत अशा प्रकारचे 145 सीसीटीव्ही कॅमेरे वडाळा परिसरात लावण्यात येणार आहेत। विशेष म्हणजे त्यासाठीचा 1.5 कोटी रुपयांचा खर्च उचललाय वडाळ्याच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं। रफी अहमद किडवई मार्ग पोलीस स्टेशनच्या सहकार्यानं हा उपक्रम राबवला जातोय। महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाअंतर्गत आणि त्यांचे दिलेले तंत्रज्ञान आणि इतर माहितीच्या आधारानुसार हा प्रकल्प चालवून येणाऱ्या भविष्य काळामध्ये आम्ही हा पूर्ण करणार आणि 1 मे रोजी आम्ही हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण करून हा उपक्रम आम्ही महाराष्ट्र शासनाच्या स्वाधीन करू। ही आमची मंडळाची वडाळा राजाची एक सर्वांना ग्वाही आहे आमच्यातर्फे की हा प्रकल्प आम्ही 1 मे रोजी पूर्ण होणार। सामाजिक भान जपणाऱ्या या मंडळानं पथनाट्य, शॉर्ट फिल्म्स, सोशल मीडिया या माध्यमातून नागरिकांच्या सुरक्षेसाठी जनजागृती देखील सुरू केली आहे। एक चांगला प्रकल्प त्याच्यावर होतोय तर त्यासाठी आमचा एक हातभार लागावा। सो आम्ही एक मीडिया पर्सन म्हणून आम्ही त्याच्या व्यतिरिक्त आम्ही पथनाट्य करतोय, सोशल मीडियावर प्रमोशन करतोय आणि त्याच्यावरती आम्ही एक फिल्म बनवली आहे जी उद्या रिलीज होते बेसिकली सोशल मीडियावरती। तर त्याचं आम्ही कम्प्लिटली काम सगळं करत आहोत आणि त्याच्यावर आम्ही लोकांना जागरूकता निर्माण करतोय की कृपया ह्याच्यावर सहकार्य करा आणि हा प्रोजेक्ट एक चांगला प्रोजेक्ट बनतोय तर त्याबद्दल आपण एक त्यांना शुभेच्छा देऊया। संपूर्ण मुंबई शहरात 6000 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची सुमारे 950 कोटी रुपयांची योजना सरकार दरबारी प्रस्तावित आहे। मात्र त्याआधीच वडाळ्यात त्याची अंमलबजावणी सुरू होतीये। हा उपक्रम पूर्ण झाल्यानंतर तो मुंबई पोलिसांकडेच हस्तांतरित केला जाणार आहे। यामुळे गुन्हेगारीला आळा बसणार असल्यानं स्थानिक नागरिकांनी याचं खास कौतुक केलंय। गुन्हे होतात छोटे मोठे, मुलींना छेडणं, बायकांना छेडणं, चेन स्नॅचिंग याच्यामुळे बराचसा प्रतिबंध मिळणार आहे आणि वडाळा राजाचं अभिनंदन आहे की त्यांनी हे सेवा जवळजवळ 1.5 वर्ष मला वाटतं त्यांनी तो सगळा अभ्यास केलेला आहे आणि त्यातून आम्हाला याचं मिळणार आहे सहकार्य आणि खरोखरच नागरिकांसाठी ही सुविधा होणार आहे आणि वडाळा राजाचं याबद्दल खूप अभिनंदन आहे। असे सत्कार्य या मंडळाने पुढे करत राहावं, आमच्या शुभेच्छा त्यांच्यासोबत आहे। प्रत्येक वेळी गुन्ह्यांवरती रोख लावणे या गोष्टींना पोलिसांनाही मदत होईल या गोष्टीमुळे आणि सीसीटीव्ही ही गोष्ट खूप चांगली आहे। माझ्या मते या गोष्टीची गरज ह्या काळात तर खूप आहे, कारण ह्या गोष्टींमुळे चेन स्नॅचिंग म्हणा, घरफोडी म्हणा या गोष्टींवरती आळा आणता येईल आणि एक स्थानिक रहिवासी म्हणून आम्ही एक सेफ फील करू। यामुळे गणेशोत्सवातल्या अवास्तव खर्चाला फाटा देत वडाळ्याच्या राजा गणेशोत्सव मंडळानं नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिलंय। त्यांचा हा आदर्श इतर गणेशोत्सव मंडळांनीही घेण्याची गरज आहे। देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।